नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्र, राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून काल महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर झाला आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून जून महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासंदर्भात निधी मंजूर करण्यात आला. आणि ही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती जेव्हा टाकली त्यावेळेस अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न समोर त्यांनी ठेवला, तो म्हणजे असा की सर, निधी मंजूर झाला, मग आमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार, जून महिन्याची तारीख सांगा. अशा पद्धतीचे घाईघाईचे प्रश्न समोर आले. परंतु मित्रांनो, हा सिस्टम समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे पैसे खात्यामध्ये येण्यासाठी त्या निधीला किंवा त्या पैशाला कोणत्या प्रोसेसमध्ये जावं लागतं किंवा तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होऊ शकतात याविषयी थोडक्यात संपूर्ण माहिती देणार आहे. लक्षात ठेवा, राज्य सरकार प्रशासनाने शासन निर्णय जाहीर झाला. शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर तो शासन निर्णय संबंधित विभागाकडे येतो. आता आपलं संबंधित विभाग कोणतं आहे तर आयुक्त कार्यालय. मी आजही म्हणतोय आणि कालही म्हणत होतो की तुमची सामाजिक न्याय विशेष विभागाकडे जी योजना दिलेली गेलेली आहे ही टेम्पररी स्वरूपाची आहे. जरी त्या खात्यातून किंवा त्या विभागाच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येत असले तरी सुद्धा संपूर्ण नियोजन या आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातूनच होतं. लक्षात ठेवा, तिकडनंच आपले पैसे ट्रान्सफर होतात. फक्त डीबीटी प्रणाली आपण त्यांची वापरली. लक्षात ठेवा. तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपल्या दिव्यांग विभागाच्याकडे म्हणजे आयुक्त कार्यालयाकडे हे शासन निर्णय आलाय. आता हा शासन निर्णय आल्यानंतर संबंधित जे काही अधिकारी आहेत ते ट्रेझरीकडे मागणी करतात. म्हणजे जे आपलं कोषागार आहे, म्हणजे ज्या ठिकाणी शासनाचा जो निधी असतो एकत्रित, तिथून मागणी केली जाते आणि मागणी केल्यानंतर आपल्या पोर्टलला म्हणजे आयुक्त कार्यालयाकडे जेवढेही दिव्यांगांच्या याद्या आहेत, जो आकडा आहे त्यानुसार हे पैसे डिस्ट्रीब्यूट होतात. परंतु अडचण अशी आहे की हा जो आकडा आहे हा आकडा यावेळेस कुठून घ्यावा लागणार आहे? सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून. म्हणजे यापूर्वी आपल्या ज्या याद्या सामाजिक न्याय विशेष विभागाकडे आहेत, कोणत्या याद्या? अधिकृत दिव्यांग याद्या. या अधिकृत दिव्यांग याद्या ज्यावेळेस सामाजिक न्याय विशेष विभाग यांना पाठवेल कुठे? आयुक्त कार्यालयाकडे. त्या आयुक्त कार्यालयाकडे ज्या याद्या आल्यानंतर किंवा तो आकडा आल्यानंतर, म्हणजे एवढे एवढे दिव्यांग बांधव आहेत तेवढा आकडा किंवा याद्या आल्यानंतर आयुक्त कार्यालय त्यावरती त्या पैशांची मागणी करणार ट्रेझरीकडे, कोषागाराकडे, आणि मग नंतर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील. तर आज आणि काल या याद्या संदर्भात मागणी आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेष विभागाकडे केलेली आहे. तर आज संध्याकाळपर्यंत ह्या याद्या किंवा तो आकडा हा आयुक्त कार्यालयाकडे जाणार आणि मग नंतर आयुक्त कार्यालय काय करणार? त्या याद्यानुसार, त्या आकड्यानुसार पैशांची मागणी करणार. लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे सामाजिक न्याय विशेष विभागाकडे ज्या लोकांच्या याद्या आहेत, जे दिव्यांग रजिस्टर आहेत, त्यांचेच पैसे जून महिन्याचे येतील. लक्षात ठेवा. राज्य सरकार प्रशासनाने UDID कार्ड असो किंवा नसो, व्हेरीफाय असो किंवा नसो, तरी सुद्धा पैसे टाकणार आहेत आणि येणार. लक्षात ठेवा. बरोबर आहे. पण ज्या लोकांनी त्यांच्या UDID कार्ड आणि आधार कार्डमध्ये जर काही छेडछाड केली असेल, बदल केले असेल, तर त्यांची नावं मात्र त्या यादीमध्ये नसणार, त्यांना जून महिन्याचे पैसे येणार नाही. आता या ठिकाणी मी डिक्लेरेशन एक देतोय, ह्या याद्या कुठेही वेबसाईटवरती पब्लिश होत नाही किंवा ह्या याद्या कोणालाही दाखवल्या किंवा दिसत नाही. या याद्या डिजिटल स्वरूपामध्ये आयुक्त कार्यालयाकडे जातात. नाहीतर ही व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच याद्यांच्या व्हिडिओ सुरू होतील का तुमच्या यादीमध्ये नाव आहे किंवा नाही आहे, कसं तपासायचं, या तपासाच्या आपल्याला तपासता येत नाहीत. लक्षात ठेवा. कुठल्याही सोशल मीडिया किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट वेबसाईटवरती त्या पब्लिश नाही आहेत पब्लिक लोकांसाठी. त्यामुळे त्या फक्त डायरेक्ट डिजिटल स्वरूपामध्ये तिकडे जातात आणि मग नंतर हे पैसेची मागणी कोषागार किंवा ट्रेझरी करून केली जाते आणि मग हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील. आनंदाची बातमी एवढीच आहे की आयुक्त कार्यालयाकडून ह्या याद्यांच्या याद्या मागणी केलेली आहे, म्हणजे याद्या मिळण्यासंदर्भात मागणी केलेली आहे. तर आज संध्याकाळपर्यंत ते याद्या जातील आणि मग नंतर उद्या परवा ते ट्रेझरीचं काम सुरू होईल. तर अशा पद्धतीने हे पहिला टप्पा आपला जून महिन्याच्या अनुदानासंदर्भात सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला लगेचच पैसे पाहिजे हे मान्य आहे, परंतु त्या निधीला, त्या हप्त्याला, त्या पैशाला या पद्धतीने या स्वरूपामध्ये जावं लागतं. त्यासाठी वेळसुद्धा लागतो. आता एक लक्षात ठेवा, ही ट्रेझरी सुद्धा खूप किचकट आहे. लक्षात ठेवा. म्हणजे फक्त त्या ट्रेझरीकडे फक्त दिव्यांगांसाठीच पैसे मागण्याचं नसतं. अनेक विभाग आहेत, अनेक योजना आहेत, त्यांना सुद्धा ते पैसे मागावे लागतात. तर आपला नंबर किंवा आपल्याला संधी लगेचच देतील असं नाही. आता मागच्या वेळेस थोडंसं प्रोसने किंवा जोराने किंवा थोडंसं ताकद दाखवून किंवा खूप लोकांचे पैसे बाकी आहेत ह्या सगळ्या गोष्टी सांगून तत्काळ तो निधी मंजूर करून घेतला कोषागाराकडून. परंतु प्रत्येक वेळेस ट्रेझरी आपल्याला पहिलं प्राधान्य देईल असं नाही आहे. त्यांना सगळेच डिपार्टमेंट, सगळ्याच योजना सांभाळायच्या आहेत. त्यामुळे अशी सगळी प्रोसेस असते, ही समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून ही व्हिडिओ बनवली. ज्यावेळेस तारीख येईल
किंवा नवीन नवीन आपले अनुदानाचे किंवा हप्त्याचे टप्पे सुरू होतील किंवा कुठल्या स्टेजला आपला अनुदान हप्ता आहे तशी तशी तुम्हाला माहिती दिली जाणार। त्यामुळे मित्रांनो, पैसे कधी येतील याविषयी अधिकृत माहिती घेऊन आपल्या चॅनलवरती नक्की टाकणार। तोपर्यंत ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।